7 वेगवेगळ्या नावांचा उपयोग करून पूजा खेडकर यांनी यूपीएससी आणि इतर यंत्रणांची फसवणूक केली आहे। पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव तर बदललंच, त्याचबरोबर त्यांचे वडील दिलीप आणि आई मनोरमा यांची नावं देखील वेळोवेळी बदलली। या खेडकर कुटुंबाचं हे मायावी रूप हळूहळू समोर येतंय। यूपीएससीने आतापर्यंत या प्रकरणात जी चौकशी केली आहे त्या चौकशीची माहिती पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टामध्ये यूपीएससीने दिली आणि त्यातून पूजा खेडकर आणि त्यांच्या आई वडिलांची ही 7 वेगवेगळी नावं समोर आली आहेत। ही 7 वेगवेगळी नावं धारण केल्यामुळे पूजा खेडकर ही एक व्यक्ती नाही तर 7 व्यक्ती गेल्या काही वर्षांमध्ये वावरत होत्या, यंत्रणांची फसवणूक करत होत्या आणि ही 7 वेगवेगळी नावं वापरून पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा देण्याची संधी जी त्यांना 9 वेळा होती, एक ओबीसी कॅन्डिडेट म्हणून आणि एक दिव्यांग कॅन्डिडेट म्हणून ती 9 वेळा असलेली संधी तब्बल 12 वेळा घेतली, 12 वेळा यूपीएससीची परीक्षा दिली। दुसरी गोष्ट, या 7 वेगवेगळ्या नावांचा उपयोग त्यांनी वेगवेगळी दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी केला। तिसरी गोष्ट, या 7 वेगवेगळ्या नावांचा उपयोग त्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी झाला। अशा वेगवेगळ्या यंत्रणांची त्यांनी फसवणूक केली आणि ही नावं जी त्यांनी बदललेली आहेत ती अतिशय धक्कादायक आहेत। एखाद्या थरारक अशा सिनेमामध्ये किंवा लक्ष वेधून घेणाऱ्या वेब सिरीजमध्ये जे काही पाहतो प्रेक्षक म्हणून त्याहून अतिशय गंभीर असा प्रकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि या सगळ्याची सुरुवात होते 2012 साली। म्हणजे ही सगळी फसवणूक यंत्रणांची हे खेडकर कुटुंब 2012 पासून करत आलंय। 2012 साली पूजा खेडकर यांनी यूपीएससीची परीक्षा देताना नाव वापरलं होतं पूजा खेडकर दिलीपराव, जे त्यांच्या मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेताना जे होतं तेच नाव त्यांनी 2012 ला वापरलंय। सुरुवातीला आहे त्याच नावाने त्यांनी सुरुवात केली आहे, पूजा खेडकर दिलीपराव, आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं खेडकर दिलीपराव कोंडिबा आणि ही परीक्षा देताना त्यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र वापरलेलं नव्हतं। एक सर्वसामान्य ओबीसी कॅन्डिडेट म्हणून त्यांनी ही परीक्षा दिली होती। त्यानंतर 2018 मध्ये पूजा खेडकर यांनी परीक्षा देताना स्वतःच्या नावात बदल केला आणि स्वतःचं नाव केलं पूजा दिलीप खेडकर। आधी पूजा दिलीपराव खेडकर होतं 2012 ला, 2018 ला ते पूजा दिलीप खेडकर असं केलं आणि 2018 सालची परीक्षा दिली आणि त्याच वेळी यामध्ये त्यांच्या वडिलांच्या नावामध्ये देखील बदल करण्यात आला। त्यांच्या वडिलांचं नाव बदल करून खेडकर दिलीप कोंडिबा असं करण्यात आलं आणि आईचं नाव माहेरचं वापरण्यात आलं। आईचं नाव करण्यात आलं बुधवंत मनोरमा जगन्नाथ। हे 2018 मध्ये बदलण्यात आलं स्वतःचं नाव, त्यांच्या आई वडिलांचं दोघांचं नाव, आणि हे यासाठी करण्यात आलं कारण त्यांना दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळावं आणि या बदललेल्या आई वडील आणि पूजा खेडकर यांच्या स्वतःच्या बदललेल्या नावांचा उपयोग करून त्यांना 2018 साली दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळालं। त्यांना दृष्टिदोष असल्याचं प्रमाणपत्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून त्यांना देण्यात आलं। त्यानंतर 2021 मध्ये पूजा खेडकर यांनी परीक्षा देताना पुन्हा नाव बदललेलं आहे आणि हे नाव त्यांनी खेडकर पूजा दिलीपराव असं केलं आणि वडिलांचं नाव मात्र खेडकर दिलीपराव के असं केलं। म्हणजे यूपीएससी कडे जेव्हा तुम्ही नोंद करता स्वतःची परीक्षा देण्यासाठी तेव्हा तो उमेदवार आणि त्याचबरोबर त्या उमेदवाराचे आई वडील यांचा देखील तपशील किंवा नाव द्यावं लागतं। तर 2019 मध्ये 2012चं स्वतःचं नाव पूजा खेडकर यांनी वापरलंय, मात्र वडिलांचं नाव जे आहे ते जे आपण आधी पाहिलंय की खेडकर दिलीप कोंडिबा होतं ते 2021 मध्ये खेडकर दिलीपराव केच फक्त आहे, कोंडिबा नाही। हे नाव त्यांनी बदललेलं आहे आणि आईचं नाव बुधवंत मनोरमा जे, म्हणजे बुधवंत मनोरमा जगन्नाथ हवं ते बुधवंत मनोरमा जे असं केलेलं आहे। त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी अशाच प्रकारे खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरलं, आईचं नाव पुन्हा बदलून बुधवंत मनोरमा जे असं करून घेतलं आणि यावेळी देखील त्यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं या बदललेल्या नावाचा उपयोग करून। त्यानंतर 2021 मध्ये पूजा खेडकरने परीक्षा देताना थेट आई वडिलांचं एकत्र नाव लिहिलं। ज्या आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचा दावा पूजा खेडकर करत होत्या
ताई वडिलांचं एकत्रित नाव पूजा खेडकर यांनी दिलं आणि वडिलांचं नाव दिलीप खेडकर तर आईचं माहेरचं नाव मनोरमा बुधवंत असं वापरलं आणि 2021 मध्ये दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र त्यांनी मिळवलं। त्यानंतर 2022 मध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरलं त्यांनी आणि पुन्हा वडिलांच्या नावात किंचितचा बदल करून दिलीप के खेडकर असं नाव केलं आणि आईचं नाव मनोरमा बुधवंत असं केलं। म्हणजे आधी आपण पाहिलं दिलीप खेडकरांचं नाव दिलीप कोंडिबा खेडकर, दिलीप राव कोंडिबा खेडकर, खेडकर दिलीप के, त्यानंतर खेडकर के खेडकर अशी ही वेगवेगळी नावं आहेत आणि यावेळी म्हणजे 2022 साली त्यांना मल्टिपल डिसेबिलिटी असल्याचं दिव्यांग प्रमाणपत्र 5व्या श्रेणीतलं म्हणजे एक्स्ट्रीम लेवलची अत्युच्च सर्वात अधिक डिसेबिलिटी सर्वात अधिक दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र त्यांनी या सर्टिफिकेटचा उपयोग करून मिळवलं आणि त्यानंतर 2023 साली त्यांनी पुन्हा त्यांचं नाव बदललंय आणि 2023 ची परीक्षा देताना त्यांनी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरलंय आणि वडिलांचं नाव दिलीप खेडकर आणि आईचं नाव मनोरमा बुधवंत असं केलंय आणि यावेळी देखील त्यांनी मल्टिपल डिसेबिलिटी म्हणजे अत्युच्च दर्जाची त्यांना दिव्यांगत्व सर्टिफिकेट या बदललेल्या नावाचा उपयोग करून मिळवले। आता ही नावं एकूण 7 वेळा त्यांनी बदलली आहेत। मुलगी आणि आई वडील यांची कशी कशी बदलली आहेत तर परीक्षा देताना 9 वेळा पूजा खेडकर यांनी खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरलंय, 3 वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरलंय तर वडिलांच्या नावात 7 वेळा बदल करून खेडकर दिलीपराव कोंडिबा असं नाव वापरलंय, 2 वेळा खेडकर दिलीप के हे नाव वापरलंय, 1 वेळा दिलीप खेडकर हे नाव वापरलंय, 1 वेळा दिलीप के खेडकर हे नाव वापरलंय, 1 वेळा दिलीप खेडकर हे नाव वापरलंय तर आईची नावं 4 वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव असं वापरलंय, 3 वेळा आईचं नाव बुधवंत मनोरमा जगन्नाथ असं वापरलंय तर 3 वेळा मनोरमा बुधवंत असं वापरलंय। हे सगळं पाहिल्यानंतर सामान्यांपैकी कोणीही चक्रावून जाईल, मात्र हे 2012 पासून सुरू होतं त्यामुळे हा नकळतपणे घडलेला गुन्हा नाही, नकळतपणे घडलेला अपराध नाही तर काहीही करून IAS हे पद मिळवायचंच या हट्टाने पेटून उठलेल्या या खेडकर कुटुंबियांनी केलेली ही कृत्य आहेत। संपूर्ण यंत्रणांची त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे फसवणूक केली आहे। आता मनोरमा खेडकर दिलीप खेडकर यांच्यावरती देखील यामुळे कारवाई होण्याची शक्यता आहे। गुन्हा तुर्तास फक्त पूजा खेडकर यांच्यावरतीच दाखल असला तरी या सगळ्या फसवणुकीमध्ये त्यांचे आई वडील देखील त्यांना साथ देत होते हे यावरून स्पष्ट झालंय। एकीकडे UPSCनी ही माहिती दिल्लीतील उच्च न्यायालयामध्ये दिलेली असताना दुसरीकडे पूजा खेडकर यांच्यावरती कारवाई करताना UPSCनी असं म्हटलंय की या पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर UPSC कडून 2012 पासून ज्यांनी UPSCच्या परीक्षा दिल्यात अशा 15,000 उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे आणि या छाननीमध्ये पूजा खेडकर वगळता इतर कोणीही असे प्रकार केलेले नाहीत, असे गैरप्रकार केलेले नाहीत, अशा वेगवेगळ्या नावांचा उपयोग करून UPSCची ही परीक्षा दिलेली आहे असं आम्हाला आढळलेलं नाही असं UPSCनी नमूद केलंय। एका अर्थाने UPSC हे सांगायचा प्रयत्न करतेय की पूजा खेडकर वगळता इतर कोणीही अशा गैरप्रकारांचा उपयोग करून UPSCच्या अभेद्य भिंतीला छेद पाडून आतमध्ये शिरलेलं नाही, कोणीही या पूजा खेडकरांच्या पद्धतीने बोगस पद्धतीने IAS झालेलं नाही हे सांगण्याचा UPSC प्रयत्न करतंय। मुळात UPSCला हे आवर्जून सांगावं वाटतंय, यामध्येच अनेक प्रश्न दडलेले आहेत कारण UPSCच्या म्हणण्यानुसार अशी एक ना अनेक नावं पूजा खेडकर यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी वापरली आहेत असं त्यांना आढळलेलं नाही। मात्र प्रश्न फक्त एकहून अधिक नावं वापरण्याचा नाही तर प्रश्न आहे तो म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र वापरण्याचा। 2016 साली केंद्र सरकारकडून हा दिव्यांगांना न्याय देण्यासाठी विशेष असा कायदा करण्यात आला। या कायद्याचा उद्देश अर्थातच खूप चांगला होता
आपल्या समाजामध्ये दिव्यांगांचं प्रमाण मोठं आहे आणि नियतीने नशिबाने ज्यांच्यावरती अन्याय केलेला असतो, ज्यांना जन्मतः अपंगत्व आलेलं असतं, अशांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, अशांना न्याय देण्यासाठी हा कायदा होता। 2017 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली। मात्र या कायद्याचा उपयोग ज्यांना त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे अशांना होण्याऐवजी असे पूजा खेडकरांसारखे बोगस दिव्यांग करत आलेत आणि त्याचमुळे 2017 साली या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 2018 साली लगेच पूजा खेडकर यांनी दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलंय, नावं बदलली आहेत आणि वेगवेगळ्या नावांनी यंत्रणांची फसवणूक सुरू केली आहे। त्यामुळे या कायद्याचा गैरवापर किती मोठ्या प्रमाणात होतोय हे या पूजा खेडकर यांच्या माध्यमातून समोर आलंय आणि त्याचमुळे फक्त एकट्या पूजा खेडकर यांनीच यूपीएससीची फसवणूक केली आहे का, हा खूप मोठा प्रश्न आहे। समाज माध्यमांवरती पूजा खेडकर यांच्या पद्धतीने इतर अनेक जण दिव्यांगत्वाची अशी खोटी प्रमाणपत्र मिळवून आयएस झाल्याची माहिती पसरते आहे। सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते वेगवेगळ्या नावांचा खुलासा करतायत आणि वेगवेगळ्या या आयएस बनलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची मागणी करतायत। कारण या खोटं दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन आयएस झालेल्यांमध्ये एक ना अनेक जण आहेत। काही जण हिमाचल प्रदेशमध्ये कार्यरत आहेत, काही जण उत्तराखंडमध्ये कार्यरत आहेत, काही जण वेगळ्या आणखी राज्यांमध्ये कार्यरत आहेत, असे आरोप होत आहेत समाज माध्यमांवरती आणि या आरोपांचं निराकरण करण्याची जबाबदारी अर्थातच यूपीएससीची आहे। मात्र यूपीएससी या आरोपांचं निराकरण करण्याऐवजी हे कव्हरअप करण्याचा प्रयत्न करतंय का, असा एका अर्थाने प्रश्न निर्माण होतोय की जेणेकरून यूपीएससी सांगण्याचा प्रयत्न करते की पूजा खेडकर यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही असे गैरप्रकार केलेले नाहीत। मात्र हे गैरप्रकार फक्त नावं बदलण्याच्या माध्यमातूनच नाही, तर मी जसं म्हटलं दिव्यांगत्वाची खोटी प्रमाणपत्र मिळवून केले असण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही दिव्यांगत्वाची प्रमाणपत्रे त्यांना कशी मिळाली आहेत, कोणत्या रुग्णालयाकडून देण्यात आली आहेत याचा तपास होण्याची गरज आहे। कारण एक ना अनेक उदाहरणं समोर आहेत की ज्यांना एक रुग्णालय वेगळ्या प्रमाणामध्ये दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र देतं आणि दुसरं रुग्णालय त्याहून कितीतरी अधिक मोठ्या प्रमाणात त्यांना दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र देतं। त्यामुळं या पूजा खेडकर यांच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित झालेत त्या प्रश्नांचं व्यवस्थित निराकरण करण्याची जबाबदारी यूपीएससीची आहे। ती जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली जायला हवी। कारण या पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर यूपीएससीच्या विश्वासार्हतेला जो तडा गेलाय तो तडा भरून काढायचा, जी विश्वासार्हता डळमळीत झाली आहे ती पुनर्स्थापित करायची की त्यावरती काहीतरी कारवाई केल्याचं दाखवून किंवा असे प्रकार इतर कोणाच्या माध्यमातून घडलेलेच नाहीत असं दाखवून एका अर्थाने प्रकरण संपवण्याचा प्रयत्न करायचा हे यूपीएससीने ठरवायचं आहे। मात्र जर व्यवस्थितपणे या प्रश्नांची उत्तरं दिली गेली नाहीत तर यूपीएससीच्या विश्वासार्हतेला जो तडा गेलाय तो तडा अधिक रुंदावत जाण्याची शक्यता आहे। कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।